हे मस्त अशी आपली भाजी तयार झाली. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी ना आज गाठी शेवेची भाजी करणार आहे. बरेच दिवसापासून मी विचार करते करूया म्हणून. तर जरा आज एकच भाजी केली होती मी, तर म्हटलं चला त्याच्या जोडीला दुसरी भाजी करावी. म्हणून मी बघा ही गाठी शेव घेतली, थोडीशी वाटीभर आहे. भाजी थोडीच करणार आहे, पण दाखवते तुम्हाला यात काय काय घालणार आहे मी ते. कोथिंबीर घेतली, एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, टॉमॅटो घेतला आहे चिरून. चला तर करायला घेते. अगदी झटपट होणारी सोपी भाजी, पटकन करूया. चला, कढई ठेवली, तेल घालते, त्यात मोहरी घालते, जिरं घालते. जिरं तडतडलं बघा, जिरं मोहरी. थोडंसं हे लसूणची पेस्ट घालते आणि थोडीशी आल्याची, अगदी थोडी. कांदा घालते, कांदा चांगला परतून घ्यायचा. कधीतरी अगदी पटकन भाजीला दुसरं काही नसेल तर एखाद्या वेळेस आपण अशी शेव घरात असली तर पटकन करू शकतो. मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की शेवेची भाजी करूया. म्हटलं चला आज त्याला मुहूर्त लागला. कांदा थोडासा चांगला लाल होऊ देते. टॉमॅटो घालते आता. टॉमॅटो पण चांगला परतू देते त्या कांद्यावर. आणि मसाला ना मी कोणता घालते दाखवते. हा बघा, हा माझा कांदा लसूण मसाला आहे घरात केलेला. हा घालणार आहे मी आज ह्या भाजीला. मसाला घालते. हळद घालते थोडीशी, थोडासा आहे बघा, अगदी पाव चमचा गरम मसाला घातला. मसाला परतू देते जरा चांगला. मीठ घालते आता त्यात. मीठ जरा बेताचंच घालायचं, कारण शेवेमध्ये मीठ असतंच ना. हो, आता ह्यात मी थोडंसं पाणी घालते. कोथिंबीर घालते थोडीशी. पाणी घालते बघा. आपल्याला कशी करायची भाजी, अगदी सुकी करायची का किंचित रश्याची करायची त्याप्रमाणे पाणी घालायचं. आता ह्या पाण्याला जरा उकळी येऊ द्यायची मस्त, आणि मग ती गाठी शेव त्यात घालायची. उकळी येऊ देते जरा. उकळी आली बघा भाजीला. आता मी ही गाठी शेव त्यात घालून घेते आणि अगदी 1-2 मिनटं फक्त ती त्यात शिजू द्यायची, नाही तर मग जास्त गाळ होते. हे बघा, आता मी शेव घालते ह्यात. अगदी 2 मिनटं ठेवते. हे बघा, झाली भाजी. गॅस बंद करते. हे बघा, मस्त अशी आपली भाजी तयार झाली. हे बघा, लगेच ते आळून जातं ना त्यात, रस्सा तो त्यात शोषून घेते ती शेव. म्हणून आपल्याला जितका करायचा आहे तितका रस्सा करायचा. हे बघा, आता ही भाजी लगेच खायला घ्यायची.
मस्त अशी भाजी लागते. कशी वाटली कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.